नमस्कार. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या किचनमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत रसमलाई कशी बनवायची आहे. आणि इतकी सुंदर बनते ही रसमलाई, तोंडात घालताच विरघळणारी, एकदम सॉफ्ट मऊसूत अशी ही रेसिपी आहे आपली रसमलाईची. आणि अजिबात फेल होणार नाही, इतकी सुंदर बनते रसमलाई घरच्या घरी, तीही आपल्या घरच्या वस्तूंनी बनणारी ही रसमलाईची रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूयात आपण. तर त्यासाठी आपण घेऊयात 1 लिटर दूध. आणि दूध चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला. जास्त घट्ट करायचं नाही आहे किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही आहे, पण आपल्याला एक 5 ते 7 मिनटं दुधाला छान उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनटं दूध छान उकळून घ्यायचं आहे. त्यातच टाकूयात आपण 4 मोठे चमचे साखर. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, जितके गोड तुम्हाला हवं आहे तितकं. आता दुधाला छान हलवून घेऊयात आपण खालनं, नाहीतर करपायला नको दूध, म्हणून आपण छान हलवत त्याला उकळून घ्यायचं आहे मधून मधून. आता आपण त्यात टाकूयात थोडंसं केसर. केसरने रंग आणि स्वाद खूपच चांगला येतो आपल्या रसमलाईला आणि खायलाही खूप चविष्ट लागतं. केसरचा वास जो येतो तो इतका सुंदर असतो. आत्ताच इतकं दुधात टाकल्याच त्याचा वास इतका यायला लागलेला आहे, केसरचा सुगंध एकदम. घरच्या घरी रसमलाई बनवणं खूपच सोपं आहे. अगदी कुणी पाहुणे आले अचानक आणि आपल्याला डेझर्टसाठी काही नसेल तर आपण चटकन रसमलाई बनवू शकतो, जर आपल्याकडे दूध असेल अवेलेबल तर. आता हे 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. आपलं दूध चांगलं उकळलेलं आहे आणि थोडं कमीही झालेलं आहे दूध. आता त्यात आपण टाकूयात थोडेसे बदाम आणि काजू बारीक कट करून घेतलेले आहेत आपण, तेही टाकूयात आता आपण त्याच्यात, कारण की ते थोडे दुधाबरोबरच शिजतील, थोडे मऊसूत होतील. आता त्याच्यातच टाकूया आपण अर्धा चमचा वेलची पूड. वेलची पूड टाकल्यानंतर आपण छान सर्व काही एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं गॅस सुरू ठेवायचं आहे. ते सर्व जिन्नस आपले म्हणजे सगळे मऊ झाले पाहिजे, आपले ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेले. आता रंगही पहा किती सुंदर आलेला आहे आपल्या ह्याला रसमलाईच्या दुधाला. आपलं दूध आता थोडंसं घटसर झालेलं आहे. आता अगदी पातळही नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे, जेवढं हवं आहे आपल्याला कन्सिस्टन्सी तितकी आहे त्याची. आता आपण त्याच्यात जर तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही फूड कलर वापरा, किंवा नसला तरी चालतो, तुम्ही थोडीशी हळद वगैरे टाकू शकता. मी एक ड्रॉप फूड कलर टाकलेला आहे आणि आता बघा कलर लगेच चेंज झालेला आहे. मी लेमन येलो कलर टाकला फूड कलर आणि खूपच सुंदर, अगदी ते आपण मिठाईच्या दुकानात जशी असते ना आपली रसमलाई, तसं फ्लेवर देण्यासाठी आणि तसा कलर देण्यासाठी आपण कलर यूज करतो. नसेल तर हळद टाका थोडीशी, किंवा नाही टाकलं केसरमुळेही तसाही रंग येतोच आपल्या रसमलाईला, पण इतका डार्क येत नाही. आता आपलं रसमलाईचं दूध हे रेडी आहे. तसं आपण छान उकळून घेतलेलं आहे सर्व काही आणि छान वास येतोय त्याचा. आता 1-2 मिनटात आपण गॅस बंद करूयात.
आता आपण घातलेले ड्रायफ्रूट्सही थोडे सॉफ्ट झालेले आहेत. आता आमच्या घरी तर नेहमी रसमलाईची फरमाईश असते, तर आम्ही बनवतच असतो वरचेवर. तर आता आपण घेतलं 1 लिटर दुधामध्ये मी 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे पाणी हे सेपरेटली मिक्स करून दुधामध्ये घातलेलं आहे. गरम दुधामध्ये उकळून दूध 1 लिटर दूध त्यामध्ये घालून दूध फोडून घेतलं आहे आणि त्याला थोडा वेळ तसंच ठेवलं होतं मी, पाणी सगळं त्याच्यातलं जाण्यासाठी. आणि आता त्याला आपण चांगलं मळून घ्यायचं आहे. पिठाला अगदी लोण्यासारखा मऊसूद असं गोळा करून घ्यायचा आहे रसमलाईसाठी. आपल्याला त्याला छान एक 10-12 मिनटं छान मळून घ्यायचं आहे त्याला, पनीरला आपल्या सगळं मऊ होईपर्यंत. लागल्यास थोडंसं पाणी घाला त्याच्यात, थोडंसं ड्राय वाटत असेल तर. मला थोडंसं ड्राय वाटतंय म्हणून मी थोडं पाणी शिंपडते आहे आणि मग त्याला छान मळून घेते आहे. थोडा जोर देऊन मळावा लागतो कारण की पनीर आहे त्याच्यात थोड्या थोड्या गाठी होतात सुकल्यानंतर. तर त्याला छान सॉफ्ट करून घ्यायचं, आपल्याला दाबून दाबून छान मळून घ्यायचं आहे. तर एक 5 ते 7 मिनटं आपण छानपैकी त्याला मिसळून घेऊयात, मऊ करून घेऊयात पनीरला आपल्या. अशी वरच्यावर रसमलाई वगैरे जर घरच्या घरी आपण हे सगळे पदार्थ बनवले तर एकतर स्वादही आपला घरचा असतो, त्याशिवाय आपलं फ्रेश बनवून आपण खाऊ शकतो. दुकानात माहीत नसतं आपल्याला कधी बनवलेल्या असतात वस्तू, कशा बनवलेल्या असतात. आणि जेव्हा आपण घरी बनवतो त्याच वस्तू तर एकदम फ्रेश आपण खाऊ शकतो त्या बनवून. आणि टेस्टही खूप उत्तम येते त्याची. ह्या पद्धतीने तुम्ही जर रसमलाई बनवली तर मी नक्की सांगते की सर्वांना खूप आवडेल आणि परत तुम्ही ती बनवाल. इतकी सोपी रेसिपी आहे की कुणीही इझिली बनवू शकतं ते. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर रेसिपी ट्राय केली तर आम्हाला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे रसमलाईची रेसिपी तुमची. नक्की कमेंट करा आणि सांगा आम्हाला. बघा आता एक 5 ते 7 मिनिटांनी इतकं छान दाबून मळल्यानंतर आता अगदी लोण्यासारखा गोळा झालेला आहे, मऊसूत. तर आपण ह्या वेळेला ह्या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये घालूया 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. फक्त बाइंडिंगसाठी घालणार आहोत आपण, कारण की आपले रसमलाईचे जे बॉल्स आपण करणार आहोत ते जर गरम पाण्यात उकळताना टाकले की ते फुटू नये म्हणून आपण बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर वापरतो आहे. कॉर्नफ्लॉवरनी कसं होणार, त्याला एक शेप येणार, बाइंडिंग येणार, ते आपल्याला गरम पाण्यात टाकल्यानंतर तुटणार नाहीत. आता कॉर्नफ्लॉवर घालून थोडा वेळ मळून घ्यायचं आहे, सर्व काही एकत्र करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर सगळ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आपला. अगदी तसं बघायला गेलं तर एक 15-20 मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते. माझ्या मुलांना तर खूप आवडतात ह्या सर्व गोष्टी, त्यामुळे वरच्यावर आम्ही हे सर्व काही ट्राय करत असतो. नवीन पदार्थ आम्ही घरी नेहमी बनवत असतो. आता रसमलाईचे आपण छोटे छोटे गोळे जशा आकाराचे तुम्हाला हवे तसे तुम्ही मोठे छोटे कसेही गोळे बनवून घ्या, छोटे छोटे. तर बघा मी ह्या शेपचे बनवून घेतलेत. आता थोडंसं दाब देऊन त्याला गोल फिरून आपण सर्व गोळे बनवून घेऊयात.
ह्या अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊयात आपण. तुम्हाला गोल छोटे छोटे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. हे बघा आपले सर्व रसमलाईचे हे गोळे बनवून झालेले आहेत. तर आता आपण पुढे जाऊयात. आपण आता चाचणी बनवूयात. आता रसमलाईसाठी लागणारं आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आपण आणि त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घालून आपण त्याचं चाचणी बनवणार आहोत. म्हणजे एकदम अशी थिक आपण लाडूला वगैरे बनवतो तशी चाचणी नाही बनवायची. आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे पाण्यामध्ये. मला तर ॲक्च्युली हे सर्व बनवायला आणि खायलाही खूप आवडतं. त्यामुळे वरचेवर हे बनवण्यामध्ये जो आनंद भेटतो ना तो खूपच मस्त असतो. चला आता 4 वाट्या पाणी घातलं मी. आता ह्या पाण्याला आणि साखरेला छान वितळू द्यायचं आणि पाणी चांगलं उकळलं पाहिजे आपलं. गॅस फुल फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आपण. आणि बघा आपलं पाणी आता छान उकळलं आहे. साखर सगळी विरघळलेली आहे आपली. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण एक एक करून आता जे रसमलाईचे आपण जे बनवलेले आहेत गोळे ते एक एक करून उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे, अजिबात बारीक करायची नाही आहे. आणि सर्व गोळे घालून घ्यायचे आहेत आता त्याच्यात. आता सर्व गोळे घालून झाले की आपण एक 4 मिनटं ना ह्याला ओपन ठेवूनच झाकण न लावता एक 4 मिनटं फुल फ्लेमवरतीच आपण ह्याला उकळून घेणार आहोत. आणि त्यानंतर एक 7-8 मिनटं आपण त्याला झाकण लावून उकळून घेणार आहोत फुल फ्लेमवरतीच. फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे. आता 4 मिनटानंतर बघा आपले रसमलाईचे बॉल्स किती मोठे मोठे झालेत जरा. आता आपण झाकण तुम्हाला लावायचं असेल तर लावा, नसेल तर नका लावू. आता मी झाकण लावून ठेवते आहे. आणि हे बघा हे 10 मिनटानंतर आपले रसमलाईचे हे रसमलाई किती छान मस्त अशी मोठी मोठी डबल आकारात झालेली आहे. आता आपण हळूहळू पलटून घेऊयात त्यांना. खूप सॉफ्ट आहे, एकदम अलगद हाताने आपल्याला पलटायचे आहेत त्यांना. ते थोडेसे अजून सॉफ्ट आहेत त्यामुळे एक थोडा वेळ आपण 2 मिनटं त्याला ठेवूयात, उकळू देऊयात आणि मग पलटूयात आपण त्यांना. अलगद ह्याच्याने हाताने आपल्याला त्यांना पलटायचं आहे कारण की ते दोन्ही साईडने शिजले जातील बरोबर. आता त्याचा साईज पहा रसमलाईचं किती मोठा झालेला आहे. आपण जेव्हा टाकले होते तेव्हा अगदी छोटे छोटे होते आणि आता डबल झालेले आहेत त्याच्या साईजमध्ये. आता आपण हळूहळू सगळे एक एक करून पलटून घेऊयात. खूप अलगद हाताने पलटायचं आहे. पाणीही गरम आहे तर लक्ष द्या. आणि हे रसमलाईचे बॉल इतके सॉफ्ट असतात ना की आपण म्हणजे आपल्यालाच भीती वाटते की ते हलवताना किंवा काही करताना तुटायला नको असं वाटतं आपल्याला. त्यामुळे हळू सावकाश आरामात करा. आता गॅसला आपण मीडियम करूयात आणि एक 5 मिनटं त्याला शिजू देऊयात आपण. मग आजपासून आपला 10 मिनटं गॅस हा फुल फ्लेमवरतीच होता आणि आता आपण 5 मिनटं त्याला मीडियम फ्लेमवरती हे केलेलं आहे. टोटल 15 मिनटं आपण रसमलाईला उकळून घेतलेलं आहे आपल्या साखरेच्या पाकात.
आता त्याला आपण घालूयात एकदम थंड पाणी घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये आपण रसमलाई टाकूयात ही आता, ताकी ते त्याचा जो शेप आहे तो बिघडू नये म्हणून. आणि असं केल्याने काय होतं की रसमलाई आतनं ना खूप अशी जाळीदार अशी छान अशी खुसखुशीत होते आतनं. त्याच्यामुळे आपण ही प्रोसेस करणे गरजेचं आहे. ही सिक्रेट प्रोसेस आहे आणि ही केलीच पाहिजे आपण, तरच आपले रसमलाई असे आकार एकदम त्याचा परफेक्ट पकडून राहतो आणि अजिबात तुटत नाही आणि आतनंही अगदी खुसखुशीत आणि सॉफ्ट होते, मऊसूत एकदम, की तोंडात घालताच विरघळेल. असं मी सगळे आता थंड पाण्यात काढून घेते आहे. हे बघा, हे काढून ठेवलेत आणि आता थंड झालेत. आता मी तुम्हाला दाबून दाखवते आहे. हे बघा, आता हे पाण्यात टाकताच ना परत त्याचा शेप एकसारखा आहे, पहिला जसा होता तसाच येणार आहे. म्हणजे इतके छान आपले रसमलाई झालेली आहे आता. आणि आपलं दूधही आता गार झालेलं आहे रसमलाईचं. तर आपण सगळे रसमलाई आता त्या दुधात टाकूयात. ते ॲक्च्युली साखरेचं पाणी पिऊन असे टम्म फुगलेले आहेत छान असे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा, आतनं किती सुंदर झालेले आहेत ते, मस्त असे आतनं असं जाळीदार धरलेली आहे. म्हणजे असे छान खुसखुशीत झालेले आहेत ते आतनं सुद्धा, पूर्णपणे शिजलेले आहेत. आता हे आपण रसमलाईचे बॉल्स ह्याच्यामध्ये रसमलाईचे दुधात घातलेले आहेत. आणि आता आपण ह्याला लगेच नाही खाऊ शकत. आपली रसमलाई रेडी आहे, पण आपल्याला एक 4 ते 5 तास आपल्याला रसमलाईमध्ये त्यांना भिजू द्यायचं आहे. म्हणजे त्याचं पूर्ण जे दुधाचं सत्व आहे ते आपल्या रसमलाईमध्ये उतरणार आहे. तर त्याला एक अर्धा तास 4 तास आपण छान असं नॉर्मल टेम्परेचरवर किंवा फ्रीजमध्ये टाका. हे बघा, आपली रसमलाई बनून रेडी आहे. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल रसमलाईचा, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि